बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट। किराणा मालाची यादी व्हॉट्सॲपवर स्वीकारली जाईल। व्हॉट्सॲप नंबर 7447407077। कळवण शहरात फ्री होम डिलिव्हरी, मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी। हरिओम सुपर मार्केट, मेन रोड, कळवण। कळवण शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर। कळवणचा मेन रोड कधी घेणार मोकळा श्वास? विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच व्यावसायिक त्रस्त। कळवण शहर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने येथे दररोज विविध खेड्यातून हजारो नागरिक कामानिमित्त ये जा करतात। शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे। मात्र शहरातील रस्ते संकुचित असून नियोजन शून्य, पार्किंग, अतिक्रमण व वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे संपूर्ण शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले। या गंभीर प्रश्नामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच व्यावसायिक व प्रवासी यांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे। शहरातील अनेक ठिकाणी वाहन चालक बेशिस्तपणे रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात। 2 चाकी व 4 चाकी वाहन चालक मनमानी पद्धतीने पार्किंग करत असल्याने अरुंद रस्त्यावरून वाहतूक सुरळीत चालणे अशक्य झाले। पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने महाराजा चौक, बँड स्टँड परिसर, बस स्टँड परिसर, जुना ओतूर रोड व बाजारपेठ या भागांमध्ये कायम कोंडी निर्माण होते। अतिक्रमणामुळे रस्ते ठप्प असून टपरीधारक, फळ विक्रेते तसेच परप्रांतीय यांनी त्यांच्या हातगाड्या रस्त्यावर उभ्या केल्याने रस्त्यांची रुंदी कमी होत आहे। महाराजा चौक परिसर हा नेहमीच अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू ठरतो। सकाळपासून रात्रीपर्यंत फळ विक्रेत्यांच्या गाड्या, टपऱ्या यामुळे नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे। सायंकाळी 7 वाजेनंतर महाराजा चौकात चायनीज गाड्या तसेच पावभाजीच्या गाड्या लागतात। ह्या गाड्यांवर दरोड्यांचा धुमाकूळ असतो। रस्त्यावरच दररोज मोटरसायकली लावून वाहतूक ठप्प केली जाते, तर महिलांना अक्षरशः येथून जाणे येणे जिकिरीचे होऊन बसले। तसेच चहा टपऱ्यांमुळे दिवसभर चहा पिणाऱ्यांच्या मोटरसायकली रस्त्यावर लावल्या जातात, त्यामुळे निम्मा रोड वाहतुकीसाठी बंद होतो। याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होतो। नगरपंचायत प्रशासनाने वारंवार कारवाईचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र कोणतीही प्रभावी कारवाई होत नाही, अशी नाराजी नागरिकांमधून व्यक्त केली जाते। कळवण पोलीस स्टेशनला अपुरे संख्याबळ असल्याने शहरात वाहतूक पोलिसाची नेमणूक नसल्याचा फायदा घेत बेशिस्त वाहन चालक मनमानी करीत आहेत, त्यामुळे नागरिकांनी नियमभंग केला तरी दंडात्मक कारवाई होत नाही। हेल्मेटशिवाय दुचाकी, मोटरसायकलवर तिघांचा बसून प्रवास, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, धूम स्टाईल वाहन चालवत वेगमर्यादेचे उल्लंघन या प्रकारात सातत्याने वाढ होत आहे। वाहतूक कोंडीमुळे अनेकदा वाहन चालकांमध्ये वाद व बाचाबाची होताना दिसते, यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात मानसिक संतुलन बिघडते। व्यापाऱ्यांना सर्वाधिक फटका बसत असून ग्राहकांना दुकानापर्यंत पोहोचणे कठीण जाते। वाहतूक कोंडीमुळे आमच्या व्यवसायावर थेट परिणाम होत आहे, ग्राहक परत फिरतात असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून तातडीने नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, अतिक्रमणावर कठोर कारवाई तसेच तात्काळ वाहतूक पोलिसांची नियुक्ती झाल्यास कळवण शहर वाहतूक कोंडींपासून मुक्त होऊ शकेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। मराठी केसरी न्यूज ब्युरो, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।